बाई कसा रे सकाळचे हिंडू राहिले बाई 3 पपाया राहिले आता पाहते इड वस्तीवर जाऊन पपई घ्या पपई पपई अय घेतो बाई का पपई वाले हा भाऊ इकडे घेतो का पपई हा दे ना पाहुणं कसे आहे वजचे पडशी पाहू कश काय बस इंडू इंडू थकले असच लय थकले बाबा साऱ्या सकाळचे वर हिंडू वय राहिले ते हे बाय केवढ्याला हम्म केवढ्याला ही बाई ही दिली बाई 70 रुपयाला ही दिली 60 रुपयाला ही दिली 40 रुपयाला लय महाग आहे हो. काय मागे बाई आता ते घरच्या पपाया गावठी पपाया गावठी दिसते त्या. नुसत्या साखरीवाणी गोड आहे बाई पण तुमच्या पप्पाया लय मोठे आहे हो. मग पपाया मोठे आहे तर मग तसं मॉल बी सांगितलं ना मी तुम्हाला 70 70 रुपये ही 70 हम्म. ही 60 आणि ही 40 रुपये ही. हाव आणि किती आणल्या होते त्या गंज आणल्या होत्या बाई मी 2 टोकऱ्या आणल्या होत्या एक टोकरी झाली खाली एवढ्याच राहिले हा एवढ्याच राहिल्या 15-20 होत्या बरं 3 इंच काय घ्यायचं 3 इंच बी हे 3 इंच 150 रुपये देऊन टाका हा, थोडं कमी करा कमीच करून सांगितले 2 इंच 3 इंच तसे 200 रुपये होते मी तुम्हाला 150 सांगितले डोक्याचा ताण मिटल मी घरी जाईल निघून असं करते मग सारे सकाळची 7 वाजता येईल गावामध्ये काय चावला त्या हा ना जेवण केलं का नाही नाही जेवण बिवण नाही केलं आता घरी जाऊनच करील नाही तर मग चला आमच्या घरी जेवण नाही काही नाही माझ्या पोरीने स्वयंपाक केला असेल घरी हा का? हा बोला ना काहीतरी पपईचं बोला आता द्या ही 40 रुपयाला 70ची पपई अच्छा. ही घ्या ना ही 40 ला हा ही 40 नाही हो आमचे लेकर 2-3 तर मग ही घ्या ना मग 70ला घ्या ना घरात लय बुळबुळ झाली त्यांना वाटेल तर येईल का अहो हा मग ही मोठी घ्या ना तुम्ही घरच्या पप्पा आहे का बाजार करते असं व्यापारी नाही माझ्या घरच्या पपई आहे घरचे आहे का व्यापार करून आपल्याला परवडल का बाई ह्या 4-2 निघा त्या झाडाला ते ही किती शेती किती तुम्हाला शेती आहे मला 10 बिघे शेती माझी शेती बागायती हा का? मा चांगले भाऊ तो पायाच्या पुण्याने तुमच्या घरी कोण कोण आहे आमच्या घरी मस आहे हो. चुलता आहे चुलती आहे भाऊजा आहे भाऊ आहे बरे पुतणे पातणी आहे मत जण आहे आम्ही म्हणजे मग चांगलं घर भरेल हा, घर. तुमचं बरे घर बरे गोकुळानं बरे आनंद आहे मग आता कस करते मग आता तेच ना मी म्हणले इकावा एवढ्या आणल्या इकायला पण मग काय हो लोकांचं जसा माल आहे तसं मॉल नाही करती हा ना पडून मागा त्या काहीच्या काही बी नाही, माल चांगला आहे बुवा. मग? मालाला काय नाव तुझ्या पण मग आहे का कुठं टिचार आहे का टाचार आहे का काय आहे? सांगा नाही, बरं चांगलं, पपायांना चांगलं. मग काहीतरी येड्यापाना करत्या लोक बी नुसते पडून मागा त्या 3 तर राहिले तिनंच राहिलं. मग घेऊन टाका ना तुम्हाला आता पैसे लगेच नाही घरी आहे पैसे मी मळ्यात येईल तुम्ही पाहिलं ना. तुम्ही उगेच बांधा ना कागद चालल्या म्हणून मग मला सांगा ना मी घरी जाते लागलं तर हा मग जाशाल का घरी जाईन मी लागलं तर बाई मा नेमकं पाणी लावेल मी ज्यावर उभा हा 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 नाही तर मी आलो असतो तुमचं हा मग मी तेच नाही या वस्तीवर गेले होते इकडं समोर खाली हा मग तिकून आली इकडं अशी बांधा रस्ता काढीत म्हणलं अशीच रस्त्याला निघते आणि अशीच जाते गावामध्ये मग घेतल्या कोणी तर ठीक नाही तर मग जाईन निघून बाई नाही घेते लीड साऱ्या सकाळची हिंडली मी तुम्ही इकून आल्या लांबून नाही गावात होते पहिली पण तिकडून मी अशी शॉर्टकटने मध्ये घुसले म्हणलं एखाद्या वस्तीवर घेतल्या तर हा घेतल्या. मधल्या मार्गे आले. हा नाही जा ना इकडं जा आमचं घरी तिकडं हा त्यांना सांगा पिनू भाऊ ना पपई घ्यायला लावून काय बाई लाज वाटत हो 3च पप्पायांसाठी हिंडायची हा पण मग आपलं तुमचा धंदा आहे तो अहो आमचा धंदा काचा बाई घरच्या पप्पा मी का रोज बाजार मध्ये बसणारी बाई आहे पण का? जाऊ दे वजन पाटण डोकं एकच होत अहो काय सांगावं तुम्हाला ते शेतीचं काम परवडलं पण हे काम नाही परवडलं आईले लोकांना डोकं लावायचं काम होतं जाऊ दे आता केलंय आता हे तुम्ही 3 साठी जीव काढायची पाळी आली नाही गे जातील या पण इकडं घर आहे कटून जातील समोर पाहते ना आता जाते तिकडेच जाते चक्करला चाल तिकडं पाहते विचारून आता कुठं मला फिरायला लावी त्या हो घेऊन टाका ना असतील पहा ना 5-50 रुपये ही लहानी तरी घेऊन टाका अहो. हो थांबा तिन्ही घेतो मी हा तुमचं नाव तर काय काम करतो शेतीच करतो मानावर बी फक्त हाव शेतीच करतो मानावर बी पेत खात काय नाही काहीच नाही मानावरा माळकरी भाऊ मासवाने पिवळे मला 2-3 पोरी आहे 3 मुली 3 मुली आहे मला चांगले मग ताई हा तुमची पोर केवढी हो माय पोर लग्न जोगती भाऊ आता कोणची मोठी हा लग्न चुकती मग
औंदा करायचंय का? करायचंय बाबा, 3 पोरींच्या पाठीवर काहीच झालं नाही, मग आता आम्ही बंद करून टाकलं. मुलगा नाही मुलगा नाहीये म्हणजे काय. ऑपरेशन वगैरे केलं तुम्ही? नाही, काहीच नाही केलं. तसंच बनते. झालाच नाही, मग काय करावं आता. एक काम करा ना, हा, तुमच्या मुलीचं करते का औंदा? करायचंय ना भाऊ, असलं चांगलं तर पाय. हो. तुम्हाला जावई कसं लागत? मला तर नोकरीवाला पाहायचंय बाई. हा मा अख्खं आयुष्य गेलं शेतीमध्ये, मला माझ्या पोरींचं आयुष्य शेतीमध्ये नाही घालवायचं. अहो काय लाईट आहे तर पाणी नाही, पाणी आहे तर लाईट नाही, काय सांगावा. दुर्दशा झाली पार माझ्या आयुष्याची. हो शेतकऱ्याला द्या पोर. काय चावलं तर भाऊ, मी शेतीच करते, मानावरा शेतकरीचे. आहे पण हा? तुम्हाला माहितीये का शेतीवाल्याचं कसं आहे माहितीये का, एका पिकात काही होऊन जाईल. काही खरं नाही भाऊ, शेतकऱ्याचं काही खरं नाहीये. एवढलं बागायती जमीन आहे आमच्यावाली, आम्ही कसायचं, माल आम्ही काढायचे, त्याचं मोल लोकांनी करायचं. काय मिळत शेतकऱ्याच्या पदरामध्ये. लांब काल जाते. मग? मला 3 लाख रुपये गाजराचे झाले आता. आता तुम्हाला झाले भाऊ, तुमची लागली सोरट, आमची कुठं लागत सुटली अजून. हा मग शेती सोरटाची. काय खरं नाही बाबा शेतीचं. मला सर्व्हिस वाला पाहायचंय, तुमच्या गावात असला तर पाय, लागलं तर. हायो आहे हाय. मग तुमच्या पाण्यात असलं तर मला कवा सांगा, मी दगडवाडीची. हा शेतकऱ्याला द्या ना मग. नाही, शेतकऱ्याला नाही देणार. शेतकरी किती मोठा असला तरी नका. हो बांगला बिंगला आहे. अहो कायम पावा, टीव्ही पावा, पेपर मध्ये पावा, कायमचे शेतकरी निसे आत्महत्याच करी सुटले. हो कोण म्हणत, मग ज्याच्या जीवा बोंब आली तो करतोय. नाही असं कुठं आहे का. शेतकऱ्यानं कधी जीव दिला का? अहो ते देव राहिले, काय करणार, कर्ज झालंय एकपट, शेतीच्या मालाला भाव नाही, मरतील नाही मग काय करतील. आपो खायची पाळी आली शेतकऱ्यावर. नाही आमच्याकडे नाही हा? बोलले खून आज पोचत माल नाही आठवत. काय माहिती बाई, पण मला तर शेतकऱ्याला पोरच द्यायची नाही, मला ना सर्व्हिस वालाच पाहायचंय. शेतकरी आता मशिनरी निघाल्या सगळ्या, हो, त्याच्यामुळं शेतकरी पुढं पुढं चालला. नोकरीवाल्यांना काय करते? अहो चालला, पण आता सगळ्यांच्या डोक्यामध्ये काय तेच आहे, शेतीवाला नको बाई. शेती तर पाहिजे प्रत्येक पोरीच्या आईचं. आता मला 3 पोरी, हा पण मग प्रत्येक पोरीच्या आईचं तेच आहे, तिच्या सासरी जमीन पाहिजे, पोर शेतीत जाणार नाही, हा. आणि पोरगा सर्व्हिसला पाहिजे. काला पाहिजे मग. असं राहतं. सगळ्यांच्या डोक्यात तेच आहे, काय सांगावा. पण माझ्या डोक्यात तेच आले आता. हो ताई तुम्हाला एक माहितीये का, अहो शेतकरी ना जो राबवतो ना त्याचा जेव्हा घाम निघतो ना, अख्खा अल्कवली हे ते निघून जात त्याचा घाम घुम. मग कष्ट करतो बिचारा. अहो तो करतो कष्ट, पण त्याच्या कष्टाला कुठं यश आहे सांगा मला. अहो एखादं पीक हा? फेल जाईल पण दुसऱ्या पिकाला होईल ना. पाहते भाऊ, मला तो वाला बोलणं पटू राहिलं मग बर का. तो वाला बोलणं मला पटू राहिलं. पाहते मी घरी विचारून. दगडवाडीला कुठं राहते? मी दगडवाडीला गावातच राहते ना. गावात? हा, गावाच्या वरल्या अंगूनच आमची वस्ती, हा का? गजराबाईची वस्ती. विचारा कोणला बी. उद्या तुम्ही घरी का? हा, मी उद्या घरीच आहे. मग येऊ का पाहुणी? आपण मग चांगला पोरगा असेल तर घेऊन या बर का. पण उत्तम प्रकारची शेती करणारा असला तर. नाही तर त्याला पाणी नाही, त्याची जमीन बागायती नाही, जिरायती जमीन, आणि उगाच काबाड कष्ट करायचे. बाबा आमचं तसंच होतं. मी लई दिवस काढले आणि उभं केले. माझ्या पोरींमध्ये काय एवढी ताकद नाही. हल्लीच्या पोरी काय कुठे एवढं नाही करतील का हल्ली शेती? नाही करत. आणि मग नाही ना हो ताई, मुलगा चांगला आहे. हा, येऊ आम्ही पाहिला. चालेल, या ना मग. या कोणला विचारा तुम्ही, गजराबाईचं घर कुठे. गाजराबाई गाजेले बघ. गजराबाईचं घर तुम्ही विचारा, कोणला विचारा. अहो आता हे ना आपलं लय बोलणं चाललं. मलाही घरी काम आहे. तुम्हाला सांगते आता लाईट येईल, हा. मलाही भरायचंय. पहा तुमच्या खिशात असेल तर घेऊन टाका, नाही तर का मग मला मला ते काका नाही जाते का शेती? जात्यात ये बी. मग ते देतील ना भात? नाही, ते जरा बाहेर जायले या सोयरिकाच्याच कामाला. पहा बरं, बसल्या बसल्या आपल्या लोकांचा कुठे विषय जातो. हा मग आता आपले काय संबंधाचा विषय पहा नाही. हो, पहा तेवढे असतील तर पहा, नाही तर मग जाऊ द्या, मी जाते. हो हाय आहो किती आहे? 50 आहे, द्या तिन्ही बी. जाऊ द्या तू. 3 नाही हो, एकच घ्या ना. ऐकाय काला फिरत बसते. जाऊ द्या, मी तरी आमचं घर तुमचं नाव घेईल ताई. अहो परवडतच नाही. पण जाऊ द्या, पण आता कुठे येणार त्या उन्हात? धरा बाई, जाऊ द्या, मोरद्या घेऊन टाका मग, काय करते. हा, द्या द्या. जाऊ द्या, मी बी मोकळी होऊन जाईन, काय हा, करावं. मग काय. या असं शेतकऱ्याचं मन मोकळं राहतं, तुम्हाला सांगते. हा मग आता हे जर भरेल माल असता तर मी दिलाच नसता, पण आता या घरचे आहे. नाही घरगुती. मग चला येते मग, हाय हा, ना. ये. या मग उद्या जमलं तर तेवढं सोयरिकेचं पा. हा ते पाहतो ना. हा, येते मग. हो ताई, हो. टोकरी द्या ना मग. नाही हो बाब, 50 रुपयात 3 पपाया दिले ना, आता टोकरी देऊ का काय? अहो टोकरी द्या ना. नाही भाऊ, नाही.
हा? नाही घरी न्यायला नको नको ने कशा तरी. बर नेतो. हा बरं झालं बा 50 रुपये 3 पप्पा कोण देणार पिण्या एवढ्या पोरं टाळाला झोकतील जाऊ दे चाललो घरी घेऊ खायला बाई भारी भेटली जाऊ दे मध्ये प्रेमळ होती बाई बर का चांगलं झालं बाई ना भारी काम केलं